मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। माझ्या प्रिय मन की देशवासियांनो, बात की शुरुआत में नमस्कार। आज मैं आप सबके साथ मन की बातच्या प्रारंभीच खुशखबरी आज तुम्हा साझा सर्वांना एक आनंदाची बातमी देतोय। हर भारतीय को यह ही जानकर बातमी गर्व जाणून होगा प्रत्येक भारतीयाला देवी अभिमान वाटणार आहे। अन्नपूर्णा की एक बहुत आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येते। ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1913च्या आसपास वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती। मैं कॅनडा की मूर्ती भारतात परत आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सर्वतोपरी मदत केली त्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी अगदी मनपूर्वक आभार मानतो। माता अन्नपूर्णा आणि काशी यांच्यामध्ये विशेष संबंध आहे। आता मातेची प्राचीन मूर्ती मायदेशी परत येते ही एक सुखद गोष्ट आहे। माता अन्नपूर्णेच्या मूर्तीप्रमाणेच आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या शिकार होत आल्या आहेत। या टोळ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा वस्तू खूप मोठ्या किमतीने विकतात। आता अशा टोळ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्यात येत आहे। या टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत यासाठी भारताने आपले प्रयत्न वाढवले आहेत। अशा प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात गेलेल्या अनेक मूर्ती आणि कलाकृती भारतात परत आणण्यात यश मिळाले। माता अन्नपूर्णेची मूर्ती परत येण्याबाबत एक योगायोगही आहे। काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक वारसा सप्ताह साजरा केला। जागतिक वारसा सप्ताह संस्कृती प्रेमींसाठी प्राचीन काळामध्ये डोकावण्याची इतिहासातल्या महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती घेण्याच्या दृष्टीने एक खूप चांगली संधी असते। कोरोना काळ असतानाही यावेळी अगदी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या लोकांना वारसा सप्ताह साजरा करताना आपण सर्वांनी पाहिलं। संकटाच्या काळात संस्कृती खूप कामी येत असते। संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावत असते। तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही संस्कृती आपल्याला भावनिक रिचार्ज करण्याचं काम करते। आज देशामध्ये अनेक वस्तू संग्रहालय आणि ग्रंथालय आपापल्या ठेव्यांचं पूर्णपणे डिजिटलीकरण करण्याचं काम करत आहेत। दिल्लीमध्ये आपल्या राष्ट्रीय संग्रहालयानं याबाबत काही कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत। राष्ट्रीय संग्रहालयानं याबाबत काही कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत। जवळपास 10 व्हर्च्युअल गॅलरीज म्हणजेच आभासी कला दालनं तयार करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे ना। ही एक आगळी मजेदार गोष्ट। आता तुम्ही घरामध्ये बसून डिजिटल माध्यमातून दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या कला दालनातून एक फेरफटका मारून येऊ शकता। एकीकडे आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असताना या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणंही महत्त्वाचं आहे। अलीकडेच एका रंजक प्रकल्पाविषयी माहिती माझ्या वाचनात आली। नॉर्वेच्या उत्तरेकडे स्वालबर्ड नावाचं एक बेट आहे। या बेटावर आर्क्टिक वर्ल्ड आर्काइव्ह हा एक प्रकल्प बनवण्यात आलाय। या आर्काइव्ह म्हणजे संग्रहणामध्ये बहुमूल्य वारसाविषयक माहिती अशा प्रकारे जतन करून ठेवण्यात आली आहे की कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांचा त्या माहितीवर परिणाम होऊ नये। अलीकडेच अशीही माहिती समजली की अजिंठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करून या प्रकल्पाचं जतन करण्यात येत आहे। यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल। यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुनर्स्थापित कलाकृतींसोबतच संबंधित दस्तऐवज आणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना त्यांचे उद्गार यांचाही समावेश असेल। मित्रांनो, कोरोना साथीनं एकीकडे आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला आहे तर दुसरीकडे निसर्गाला नव्या ढंगानं अनुभवण्याची संधीही दिली आहे। निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला आहे। ऋतुचक्रातल्या हिवाळ्याला आता प्रारंभ होत आहे। निसर्गामध्ये वेगवेगळ्या रंगांची उधळण आता आपल्याला पाहायला मिळेल। गेल्या काही दिवसांपासून चेरी ब्लॉसमच्या व्हायरल फोटोनी इंटरनेट व्यापून गेलं होतं। आता तुम्ही विचार कराल की मी चेरी ब्लॉसम विषयी बोलतोय म्हणजे नक्कीच जपानची ओळख म्हणून असलेल्या चेरी ब्लॉसमची गोष्ट करतोय। मात्र तसं काही नाहीये। ही काही जपानची छायाचित्र नाहीत। ही छायाचित्र आपल्या मेघालयातल्या शिलाँगची आहेत। मेघालयाच्या सौंदर्यामध्ये या चेरी ब्लॉसमनं अधिकच भर घातली आहे।
साथियों, मित्रांनो, इस महीने या महिन्यात 12 म्हणजेच 12 नोव्हेंबर पासून डॉक्टर सलीम अली जी यांचा 125वा जयंती उत्सव सुरू झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे. दुनिया के संपूर्ण जगभरातल्या पक्षी निरीक्षकांना भारताकडे आकर्षितही केलं आहे. मैं मी हमेशा से पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणाऱ्यांचं नेहमी कौतुक करतो. प्रशंसक रहा हूं. ही मंडळी खूप धैर्यानं, अगदी चिकाटीनं घंटों अनेक तास सुबह अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी निरीक्षण करू शकतात. निसर्गातल्या अगदी अनोख्या देखाव्यांचा आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्याकडचं ज्ञान आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवत राहतात. भारत में भी भारतामध्येही बहुत से अनेक पक्षी निरीक्षण संघटना सक्रिय आहेत. आप भी तुम्हीही जरूर या विषयाशी जोडले जा. जुड़िए. माझ्या इतक्या धावपळीच्या दैनंदिन व्यवहारातही मला अलीकडेच केवडियामध्ये केवड़िया में पक्ष्यांसोबत काही वेळ घालवण्याची एक संस्मरणीय संधी मिळाली. बहुत ही यादगार अवसर मिला. पक्षियों पक्ष्यांसोबत घालवलेला वेळ तुमचं निसर्गाशी नातं जोडेल से भी जोड़ेगा, आणि पर्यावरणासाठीही पर्यावरण एक के लिए प्रेरणा देईल. देगा. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत के भारताची संस्कृती आणि शास्त्र नेहमीच संपूर्ण जगासाठी आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. के केंद्र रहे हैं. कई लोग अनेक लोक तर याचा शोध घेण्यासाठी भारतामध्ये आले आणि मग कायमचेच इथले बनून राहिले. के होकर रह गए. तर अनेकांनी कई लोग आपल्या मायदेशी परतून जाकर भारतीय संस्कृतीचा प्रसार केला. गए. मुझे मला जोनस मसेट्टींच्या कामाविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. जिन्हें त्यांना विश्वनाथ या नावानंही ओळखलं जातं. जोनस जोनस ब्राझीलमध्ये लोकांना वेदांत आणि गीता शिकवतात. वे ते विश्वविद्या नावाची एक संस्थाही चालवतात, जी रियो दी जेनेरो पासून साधारणपणे 1 तासाभराच्या अंतरावर असलेल्या पेट्रोपोलिसच्या डोंगरावर आहे. जोनस ने जोनस यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर शेअर बाजारातल्या आपल्या कंपनीमध्ये काम केलं. बाद में उनका रुझान त्यानंतर त्यांना भारतीय संस्कृती आणि विशेष करून वेदांताविषयी अधिक रुची वाटायला लागली. स्टॉक से लेकर के शेअरपासून अध्यात्मापर्यंत त्यांनी केलेला हा प्रवास की एक लंबी वास्तविक खूप मोठा आहे. जोनस ने जोनस यांनी भारतामध्ये वेदांत दर्शनाचा अभ्यास केला 4 आणि 4 वर्ष त्यांनी कोइंबतूरच्या आर्ष विद्या गुरुकुलममध्ये वास्तव्य केलं. जोनस में जोनस यांच्यात आणखी एक विशेष गुण आहे, तो म्हणजे आपला संदेश पुढे पोहोचवण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. ते नियमितपणे ऑनलाईन कार्यक्रम करतात. प्रोग्राम्स करते हैं, ते दररोज पॉडकास्ट करतात. पॉडकास्ट करते हैं. गेल्या 7 वर्षांमध्ये सो में जोनस यांनी वेदांत हा विषय 1.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना के माध्यम विनामूल्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवला आहे. स्टूडेंट्स को पढ़ाया है. जोनस हे एक खूप मोठं काम तर करत आहेतच, कर रहे हैं, पण शिवाय आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या भाषेत हे काम करतात ती भाषा समजणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बहुत अधिक है. लोकांना यात खूप रुची आहे रुचि है. की कोरोना आणि विलगीकरणाच्या काळात वेदांत कशी मदत करू शकतो. वेदांत कैसे मदद कर सकता है. मन की बातच्या माध्यमातून जोनस यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या कार्याला शुभेच्छा देतो. देता हूं. साथियों, मित्रांनो, इसी तरह अशाच प्रकारे आणखी एका बातमीकडे तुमचं लक्ष नक्कीच गेलं असेल. न्यूजीलैंड में न्यूझीलंडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. एक भारतीय म्हणून भारतीय संस्कृतीचा असा होत असलेला प्रसार आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मन की बातच्या माध्यमातून मी गौरव शर्माजी यांना शुभेच्छा देतो. आपणा सर्वांचीच अशी इच्छा आहे की त्यांनी न्यूझीलंडच्या लोकांची सेवा करताना नवनवीन यशोशिखर गाठावीत. माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या 30 नोव्हेंबरला आपण श्री गुरु नानक देवजी यांचं 551वे प्रकाश पर्व साजरं करणार आहोत. संपूर्ण विश्वात गुरु नानक देवजींचा प्रभाव स्पष्ट रूपानं दिसून येतो. व्हँक्युव्हर ते वेलिंग्टन पर्यंत, सिंगापूर ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत त्यांचे संदेश सर्व दिशांना ऐकायला येतात. गुरु ग्रंथ साहिब मध्ये म्हटलं आहे की सेवक को सेवा बन आई. याचा अर्थ आहे सेवकाचं काम सेवा करणं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे आले
आणि एक सेवक म्हणून मला खूप काही करण्याची संधी मिळाली. कुछ करने का अवसर मिला. गुरु साहिबनं माझ्याकडून ही सेवा करून घेतली. गुरु नानक देव जी गुरु नानक देवजी यांचं हे 550वे प्रकाश पर्व, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचं 350वे प्रकाश पर्व, अगले वर्ष पुढच्या वर्षी श्री गुरु तेग बहादूरजी यांचं 400वे प्रकाश पर्वही आहे. मुझे महसूस मला नेहमी वाटतं की गुरु साहेबांची माझ्यावर विशेष कृपा असली पाहिजे. त्यांनी मला नेहमीच आपल्या कार्यामध्ये अधिक जवळून सामावून घेतलं आहे. साथियों, मित्रांनो, क्या आप जानते तुम्हाला माहिती आहे की कच्छमध्ये गुरुद्वारा एक गुरुद्वारा आहे, लखपत गुरुद्वारा साहिब. श्री गुरु नानकजी आपल्या उदासीनतेच्या काळात लखपत गुरुद्वारा साहिबमध्ये वास्तव्य करत होते. 2001 के 2001च्या भूकंपामध्ये या गुरुद्वाराचंही नुकसान झालं होतं. पहुंचा था. गुरु साहिबांच्या कृपेमुळेच मी या गुरुद्वाराच्या जीर्णोद्धाराचं काम सुनिश्चित करू शकलो. न केवल गुरुद्वारा यावेळी केवळ गुरुद्वाराचा जीर्णोद्धार केला असं नाही, तर या गुरुद्वाराचा सन्मान आणि मोठेपण यांचीही पुनर्स्थापना करण्यात आली. आम्हा सर्वांना गुरु साहेबांचा खूप आशीर्वादही मिळाला. लखपत गुरुद्वाराच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना 2004 साली युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कारांमध्ये अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन दिलं गेलं. अवॉर्ड देने पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांनी जीर्णोद्धार करताना शिल्पाशी संबंधित सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईनं विशेष लक्ष दिलं आहे ज्युरी ने हे जाणलं यह भी नोट किया आणि आपल्या परीक्षणाच्या टिप्पणीमध्ये नोंदवलं की या गुरुद्वाराच्या पुनर्निर्माण कार्यामध्ये शीख समुदायानं केवळ सक्रिय सहभाग नोंदवला असं नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं आहे. गुरुद्वारा लखपत गुरुद्वाराला भेट देण्याचं भाग्य मी मुख्यमंत्री नसतानाही लाभलं होतं. मुझे वहां मला तिथे जाऊन खूप ऊर्जा मिळत असे. इस गुरुद्वारे या गुरुद्वारात जाऊन प्रत्येकाला धन्य झाल्याचं वाटतं. महसूस करता है. मैं याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. गुरु साहेबांनी हमने माझ्याकडून निरंतर सेवा करून घेतली. पिछले वर्ष नवंबर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच करतारपूर साहिब कॉरिडॉर सुरू होणं मोठी ऐतिहासिक घटना ठरली. इस बात को या गोष्टीची आठवण मी अगदी जीवनभर माझ्या हृदयात साठवून ठेवणार आहे. कि हम सभी का सौभाग्य आम्हा सर्वांचंच भाग्य थोर आहे. म्हणूनच आम्हाला श्री दरबार साहिबांची सेवा करण्याची आणखी एक संधी मिळाली. देश में रहने वाले परदेशात वास्तव्य करणाऱ्या आमच्या शीख बंधू भगिनींना दरबार साहिबांच्या सेवेसाठी निधी पाठवणं आता जास्त सोपं झालंय. इस कदम से या उपायांमुळे संपूर्ण जगभरातले अनुयायी दरबार साहिबच्या अधिक जवळ आले आहेत. साथियों, ये मित्रांनो, गुरु नानक देव जी लंगरची प्रथा सुरू करणारे गुरु नानक देवजीच होते. की परंपरा शुरू आणि आजही आपण पाहिलं और आज की जगभरात शीख समुदायानं भर में सिख समुदाय कोरोना काळामध्ये लोकांना जेवण देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली, की अपनी परंपरा को जारी रखा. मानवतेची सेवा केली. मानवता की सेवा की ये परंपरा हम ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचं काम करते. मेरी कामना है माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी सेवकाप्रमाणे काम करत राहावं. साहिब गुरु साहेबांनी माझ्याकडून आणि देशवासियांकडून अशाच प्रकारे सेवा घेत राहावी. एक बार फिर पुन्हा एकदा गुरु नानक जयंतीनिमित्त माझ्या खूप खूप शुभेच्छा. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, पिछले दिनों गेल्या काही दिवसांमध्ये देशभर की देशभरातल्या विविध विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची, संवाद का त्यांच्या शैक्षणिक प्रवासातल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची का अवसर मला संधी मिळाली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी IIT गुवाहाटी, IIT दिल्ली, गांधीनगरचं दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ, दिल्लीचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, यूनिवर्सिटी म्हैसूर विद्यापीठ और लखनऊ आणि लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधू शकलो. देश के युवाओं देशातल्या युवा पिढीसोबत वेळ घालवणं हा अनुभव नेहमीच अगदी ताजतवानं करणारा, ऊर्जा देणारा असतो. विद्यापीठाचा परिसर म्हणजे तर एक प्रकारे छोटा भारतच असतो. इंडिया की तरह होते. एकीकडे विद्यापीठ परिसरामध्ये इन भारताच्या विविधतेचं दर्शन होतं, भारत की विविधता के दर्शन होते हैं. तर तिथेच दुसरीकडे दूसरी तरफ नवभारतासाठी इंडिया के लिए मोठमोठं परिवर्तन घडवून आणण्याची आवडही दिसते. कोरोना से पहले कोरोनाच्या आधीच्या दिवसांमध्ये जब मैं रूबरू मी ज्यावेळी असा संवाद साधण्यासाठी एखाद्या संस्थेमध्ये जायचो, तो ये आग्रह भी तेव्हा आग्रह करायचो कि आज की आजूबाजूच्या शाळांमधल्या गरीब मुलांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं जावं. वो बच्चे ती मुलंच समारोह में त्या कार्यक्रमामध्ये माझे विशेष पाहुणे बनून यायची.
एक छोटा सा एक बच्चा छोटंसं मूल उस भव्य अशा भव्य कार्यक्रमामध्ये इस युवा को एखाद्या युवक युवतीला डॉक्टर इंजिनियर संशोधक बनताना पाहतो, हुए देखता है, पदक स्वीकारताना पाहतो, त्यावेळी सपने जग त्यांच्या मनातही एक नवं स्वप्न अंकुरायला लागतं. आपणही असंच करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्या मनात जागृत होतो. संकल्प करण्यासाठी त्यांना एक प्रेरणा मिळते. मित्रांनो, के अलावा याशिवाय एक और बात आणखी एक गोष्ट जाणून घेण्यात मला नेहमीच रुची असते. उस ती म्हणजे संस्थेच्या ॲल्युमनी विषयी, म्हणजेच त्या संस्थेचे माजी विद्यार्थी कोण आहेत. रेग्युलर त्या संस्थेनं आपल्या माजी विद्यार्थी वर्गाशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी काही व्यवस्था केली आहे का? त्यांचं माजी विद्यार्थी संघटन नेटवर्क किती जिवंत आहे? माझ्या युवा मित्रांनो, आपण जोपर्यंत एखाद्या संस्थेत शिक्षण घेत असतो तोपर्यंतच आपण त्या संस्थेचे विद्यार्थी असतो. मात्र आजन्म आपण तिथले माजी विद्यार्थी असतो. निकलने के बाद शाळा महाविद्यालय संपल्यानंतरही दोन गोष्टी कधीही संपत नाहीत. एक आपकी आपल्या शिक्षणाचा आपल्यावरचा प्रभाव, आणि दुसरी आपल्या शाळा महाविद्यालयाविषयी आपल्याला असलेली आत्मीयता. आपस में जेव्हा माजी विद्यार्थी आपापसात गप्पा मारतात तेव्हा शाळा कॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणी, पुस्तकं आणि अभ्यासापेक्षा कैंपस में बिता कॉलेज परिसरात घालवलेला वेळ और दोस्तों आणि मित्र मैत्रिणींसोबतचे क्षण यांच्या आठवणींवरच जास्त गप्पा होतात. आणि याच आठवणींमधून आपल्या संस्थेसाठी काहीतरी करण्याची भावना जन्म घेते. आपके व्यक्तित्व का विकास जिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे त्या संस्थेच्या विकासासाठी काहीतरी करता येणं यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते. मैंने कुछ ऐसे प्रयास मी अशा काही उपक्रमांविषयी ऐकलं आहे जहां पूर्व जिथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शिक्षण संस्थांसाठी खूप काही केलं आहे. आजकल हल्ली अलुमनाई माजी विद्यार्थी या बाबतीत खूप उत्साहानं काम करताना दिसतात. ने IITच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थांना चर्चासत्र सभागृह, व्यवस्थापन केंद्र, इन्क्युबेशन केंद्र अशा अनेक व्यवस्था स्वतः उभारून दिल्या. खुद बनाकर दी है. या सगळ्या उपक्रमांमुळे वर्तमान सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होत जातो. दिल्ली ने IIT दिल्लीनं एका देणगी निधीचीही सुरुवात केली आहे, जी अत्यंत उत्तम कल्पना आहे. विश्व की जानी जगातल्या अनेक नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये इस प्रकार अशा प्रकारचे देणगी निधी स्थापन करण्यात आले आहेत, कल्चर ज्यातून विद्यार्थ्यांना जो स्टूडेंट मदत मिळते. करता है. मुझे लगता है मला वाटतं की भारतातली विद्यापीठंही अशा प्रकारची संस्कृती निर्माण करण्यात institutionalize करने सक्षम में आहेत. सक्षम है. जब कुछ जेव्हा काही परतफेड करण्याची वेळ येते तो कुछ तेव्हा काहीही कमी किंवा जास्त नसतं. छोटे से अशा वेळी छोट्यात छोटी मदतही खूप महत्त्वाची ठरते. हर प्रयास अनेकदा माजी विद्यार्थी आपल्या संस्थांमध्ये अक्सर तंत्रज्ञान अद्ययावत करण्यात, अपने संस्थानों संस्थांच्या इमारती उभारण्यात, में बिल्डिंग के निर्माण पुरस्कार आणि शिष्यवृत्ती सुरू करण्यात, scholarship शुरू करने में कौशल्य विकासाचे उपक्रम सुरू करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कुछ स्कूलों की काही शाळांच्या माजी विद्यार्थी संघटनांनी मार्गदर्शक कार्यक्रम सुद्धा सुरू केले आहेत. इसमें वे यात ते अलग अलग वेगवेगळ्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. साथ ही तसंच शिक्षणातल्या संधींवरही विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. कई स्कूलों में अनेक शाळांमध्ये विशेषतः निवासी शाळांच्या माजी विद्यार्थी संघटना स्ट्रॉन्ग है. खूप भक्कम आणि सक्रिय आहेत. टूर्नामेंट त्या क्रीडा स्पर्धा आणि समुदाय सेवा असे उपक्रमही आयोजित करतात. में पूर्व विद्यार्थी मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आग्रह करेन की की जिन्होंने त्यांनी ज्या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलं आहे वहां त्यांच्याशी आपले बंध बॉन्डिंग को अधिक मजबूत करत राहावं. अधिक मजबूत मग ती शाळा असो, चाहे वह कॉलेज स्कूल असो हो किंवा कॉलेज विद्यापीठ. या युनिव्हर्सिटी. मेरा माझी संस्थानों से सर्व शैक्षणिक संस्थांनाही आग्रहाची विनंती आहे नए की त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी क्रिएटिव काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, एल्युमनाई काही सृजनशील मंच विकसित करावेत, जेणेकरून माजी विद्यार्थ्यांचा त्यात सक्रिय सहभाग राहील. मोठी महाविद्यालय आणि विद्यापीठच नाहीत तर आमच्या गावातल्या शाळांच्या माजी विद्यार्थ्यांच्या देखील अशा मजबूत आणि सक्रिय संघटना तयार व्हायला हव्या. दिसंबर माझ्या प्रिय देशबांधवांनो, 5 डिसेंबरला श्री अरविंदो यांची पुण्यतिथी आहे. जितना पढ़ते हैं श्री अरविंदो यांच्याविषयी आपण जेवढं वाचू तेवढी त्यांच्या विचारांची खोली आपल्याला जाणवत जाते. युवा साथी माझ्या तरुण मित्रांनो, को जितना श्री अरविंदो यांच्याविषयी तुम्ही जेवढं अधिक जाणून घ्याल आपको जान तेवढंच तुम्ही स्वतःला समजू शकाल, स्वतःला समृद्ध करू शकाल. भाव अवस्था में आप हैं आयुष्याच्या ज्या भावावस्थेत आपण आज आहात, करने के लिए आप जे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात, त्यामध्ये आपल्याला कायम श्री अरविंदो यांच्याकडून एक नवी प्रेरणा मिळत राहील, एक नवा मार्ग सापडत राहील. जसे आज आपण सर्वजण लोकलसाठी व्होकल ही स्वदेशीच्या आग्रहाची मोहीम चालवतो आहोत, तर अशा वेळी
श्री अरविंदो यांचे स्वदेशी विषयीचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात. बांग्ला में बांगला भाषेतली एक कविता अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणतात, छुई शुतो पॉयमॉन्तो आशे आशे तुंग होते, दिसलाई दी शलाई काठी आस ताऊ आसे पोते, प्रोदीप्ती प्रोदीप्ती जालिते खेते छूते शुते जेते किछुते लोक नॉय शाधीन. यानी याचा अर्थ हमारे यहाँ आपल्याकडे सुई आणि आगपेटीची डबी दिया सलाई अशा वस्तू सुद्धा विलायती परदेशी जहाजांमधून येतात. खाणं पिणं झोपणं अशा कोणत्याही बाबतीत लोक स्वतंत्र नाहीत. नहीं है. वो कहते भी थे ते म्हणतही असत, स्वदेशी आपण आपल्या भारतीय कारागिरांनी कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावं असा स्वदेशीचा अर्थ आहे. ऐसा भी नहीं मात्र श्री अरविंदो यांचा परदेशांकडून काही शिकण्याला विरोध होता असंही अजिबात नाही. जिथे जे काही नवं आहे ते आपण शिकावं. वहाँ से हम सीखें. जे आपल्या देशासाठी चांगलं होत असेल हो सकता त्यात आपण सहकार्य करावं, प्रोत्साहन द्यावं. और प्रोत्साहन हाच तर आत्मनिर्भर भारत मोहिमेत आत्मनिर्भर भारत व्होकल फॉर लोकल या मंत्राचा मथितार्थ आहे. भावना है. खासकर विशेषतः स्वदेशी स्वदेशीचा वापर करण्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत आज ते आज प्रत्येक भारतीयानं वाचायला हवेत. साथियों मित्रांनो, इसी तरह याचप्रमाणे शिक्षा को शिक्षणाविषयी सुद्धा श्री अरविंदो यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. वो शिक्षा को केवल ते शिक्षणाकडे केवळ पुस्तकी ज्ञान, पदवी आणि नोकरी मिळवण्याचं साधन मानते थे. एवढ्याच मर्यादित अर्थानं बघत नसत. हमारी श्री अरविंदो म्हणत की आपलं राष्ट्रीय शिक्षण आपल्या युवा पिढीच्या मन आणि बुद्धीला प्रशिक्षित करणारं असायला हवं. म्हणजेच मस्तिष्क का बुद्धीचा वैज्ञानिक विकास होत राहावा आणि मनामध्ये भारतीय भावना असाव्यात. तेव्हाच एक युवक देश आणि समाजाचा और बेहतर उत्तम नागरिक बनू शकेल. श्री अरविंदो श्री अरविंदो यांनी राष्ट्रीय शिक्षणाविषयी जी मतं तेव्हा मांडली होती, कही थी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या आज देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या रूपानं पूर्ण होत आहेत. पूरा कर रहा है. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारत में भारतात शेती आणि त्या संबंधित गोष्टींशी नवे आयाम जोडले जात आहेत. जुड़ रहे हैं. गेल्या काही दिवसात झालेल्या कृषी सुधारणांमुळे किसानों के शेतकऱ्यांसाठी नई अनेक नव्या संधींची दारं उघडली गेली आहेत. वर्षों से गेली अनेक वर्ष की जो मांग शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, को पूरा ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कधी ना कधी प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांना वचन दिलं होतं, त्या मागण्या आज पूर्ण झाल्या आहेत. काफी विचार विमर्श सविस्तर चर्चा आणि विचार मंथनातून भारताच्या संसदेनं कृषी विधेयकांना मंजुरी देत त्यांचं कायद्यात रूपांतर केलं. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यावर असलेली बंधनच केवळ दूर झालेली नाहीत, तर त्यांना नवे अधिकार सुद्धा मिळाले आहेत, नए नव्या संधी मिळाल्या आहेत. इन अधिकारों ने या अधिकारांमुळे अगदी अल्पावधीतच शेतकऱ्यांना होणारे त्रास कमी होऊ लागले आहेत. महाराष्ट्र के महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोईजी नए यांनी या नव्या कृषी कायद्याचा वापर कसा केला ते तुम्ही सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. जितेंद्र भोईजी ने त्यांनी शेतात मका लावला खेती की थी और आणि सही उत्तम दामों के किंमत लिए मिळावी म्हणून उसे व्यापारी तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचं ठरवलं. फसल की कुल कीमत पिकाची एकूण किंमत करीब 3,32,000 रुपये इतकी निश्चित झाली. भोई को जितेंद्र भोई यांना 25,000 रुपये आगाऊ रक्कम म्हणून मिळाले. तय ये हुआ ठरलं असं होतं की उरलेले पूर्ण पैसे त्यांना 15 दिवसात दिले जातील. मात्र नंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत. किसान से फसल शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा, मात्र महिनोन महिने त्यांचे पैसे चुकवायचे नाहीत. मक्का मका खरेदी करणारे कदाचित वर्षानुवर्षांच्या अशाच प्रकारच्या व्यवहारांची परंपरा पुढे चालवत होते. इसी तरह अशा प्रकारे 4 महिन्यांपर्यंत जितेंद्रजी यांचे पैसे मिळालेच नाहीत. अशा स्थितीत मदद की केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले ते त्यांच्या कानून बने कामी आले. वो उनके काम आए. या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे कि की शेतमाल खरेदी केल्यानंतर दिन में ही 3च दिवसात शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील आणि जर पैसे मिळाले नाहीत है तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करू शकतो. कानून में एक और बहुत या कायद्यात आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कानून में ये प्रावधान या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की त्या भागातल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना महीने के 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करावं लागेल. अब जब ऐसे आता जेव्हा अशा कायद्यांचं बळ आपल्या शेतकरी बंधूला मिळतं तो उनकी तेव्हा त्याच्या तक्रारीचं निवारण तर नक्कीच होतं. उन्होंने शिकायत जितेंद्रजी यांनी तक्रार केली चंद ही आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले.
यानी की म्हणजेच कायद्याची योग्य आणि पूर्ण माहिती जितेंद्रजी यांची ताकद झाली. क्षेत्र कुठलंही असो, त्या प्रत्येक क्षेत्रात भ्रम आणि अफवांपासून दूर राहत योग्य आणि खरी माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी शक्ती असते. शेतकऱ्यांमध्ये अशीच जागृती करण्याचं काम राजस्थानमधल्या 12 जिल्ह्यात राहणारे मोहम्मद असलमजी करत आहेत. ते शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आहेत. होय, आपण बरोबर ऐकलत, शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ. मला आशा आहे की मोठमोठ्या कंपन्यांच्या सीईओना सुद्धा हे ऐकून बरं वाटेल की देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भागात काम करणाऱ्या शेतकरी संघटनांचे देखील सीईओस असतात. तर मित्रांनो, मोहम्मद असलमजी यांनी आपल्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये ते दररोज आसपासच्या बाजारांमध्ये काय भाव सुरू आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना देत असतात. त्यांची स्वतःची संघटना सुद्धा शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत असते. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांनी शेतकऱ्यांना माल विक्रीबाबत निर्णय घ्यायला मदत होते. मित्रांनो, जागृती आहे तर जिवंतपणा आहे. आपल्या जागरूकतेच्या प्रयत्नांतून हजारो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे एक कृषी उद्योजक आहेत श्री वीरेंद्र यादवजी. वीरेंद्र यादवजी पूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असत. 2 वर्षांपूर्वी ते भारतात आले आणि आता हरियाणातल्या कैथल इथं राहतात. इतर शेतकऱ्यांसारखी त्यांच्या समोर सुद्धा शेतातल्या तण कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही एक मोठी समस्या होती. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापक स्तरावर काम सुरू आहे. मात्र आज मन की बात या कार्यक्रमात मी वीरेंद्रजी यांचा विशेष उल्लेख यासाठी करतो आहे कारण त्यांचे प्रयत्न वेगळे आहेत, एक नवी दिशा दाखवणारे आहेत. या कृषी कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी वीरेंद्रजी यांनी या तणांचे गठ्ठे बांधणारं स्ट्रॉ बेलर हे यंत्र विकत घेतलं आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून आर्थिक मदतही मिळाली. या यंत्रानं त्यांनी या तणाचे गठ्ठे तयार केले. गठ्ठे तयार केल्यावर त्यांनी ते ॲग्रो एनर्जी प्लांट आणि पेपर मिलला विकले. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की वीरेंद्रजी यांनी केवळ 2 वर्षात हे तण विकून 1.5 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यापार केला आहे आणि त्यातही सुमारे 50 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. याचा लाभ त्या शेतकऱ्यांनाही मिळाला ज्यांच्याकडून वीरेंद्रजी यांनी तण घेतले. आपण कचऱ्यातून सोनं हा वाक्प्रचार तर खूप ऐकला असेल, पण कृषी तण विकून पैसा आणि पुण्य दोन्ही कमावण्याचं हे अनोखं उदाहरण आहे. माझी युवकांना, विशेषतः कृषी विद्यापीठांमध्ये अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकऱ्यांना आधुनिक कृषी ज्ञानाची, अलीकडेच झालेल्या कृषी सुधारणांविषयी माहिती द्यावी, जागृती करावी. यामुळे देशात होत असलेल्या मोठ्या परिवर्तनात आपलाही सहभाग वाढू शकेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या विविध प्रकारच्या अनेक विषयांवर चर्चा करतो. मात्र अशा एका गोष्टीला आता जवळपास 1 वर्ष होत आहे ज्याची आठवण काढायला आपल्याला कधीच आवडणार नाही. आता जवळपास 1 वर्ष होत आलंय जेव्हा जगात पहिल्यांदाच कोरोनाच्या आजाराविषयी माहिती कळली होती. तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण जगानंच अनेक चढ उतार पाहिले. लॉकडाऊनच्या काळातून बाहेर पडत आता लसीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत घातक आहे. आपल्याला कोरोनाविरुद्धचा आपला लढा यापुढेही तेवढ्याच ताकदीनं सुरू ठेवायचा आहे. मित्रांनो, काही दिवसांनी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी देखील आहे. हा दिवस बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच देशाविषयीचे आपले संकल्प तसंच संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. देशाच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका सुद्धा वाढतो आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील सुरू झाली आहे. या हवामानात आपल्याला कुटुंबातल्या मुलांची आणि ज्येष्ठांची
आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यायची आहे. स्वतः देखील सतर्क राहायचं आहे. मुझे खुशी होती है लोक आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजूंची, गरिबांची काळजी करतात जरूरतमंदों की भी हे पाहून मला खूप बरं वाटतं. गर्म कपड़े देकर उबदार कपडे देऊन लोक त्यांना मदत करतात. बेसहारा जानवरों भटक्या अनाथ प्राण्यांना सुद्धा हिवाळ्यात थंडीमुळे खूप त्रास होतो. उनकी मदद अनेक लोक त्यांची मदत करायला सुद्धा पुढे येतात. हमारी युवा आपली युवा पिढी अशा कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा आपण मन की बात मध्ये भेटू तेव्हा 2020चं हे वर्ष संपत आलेलं असेल. नई उम्मीद नवी उमेद, नवा विश्वास घेऊन आपण पुढे वाटचाल करत राहू. आप जो आपल्या ज्या काही सूचना असतील, कल्पना असतील त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आप सभी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आप सब आपण सर्व निरोगी राहा. रहे देशासाठी काम करत राहा. खूप खूप धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद.